नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता बातमी आहे शासकीय योजनेची. पाहूया सविस्तर. बारमाही पिके घेण्यासाठी आणि कोरडवाहू शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महाराष्ट्रभर मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना राबवली जात असताना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत किनवट तालुक्यातील राजगड तांडा येथे सौ पद्मिनाबाई श्रीराम कदम यांच्या शेतात बांधण्यात आलेल्या शेततळ्याला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी 15 मे रोजी भेट देऊन शेततळ्याची पाहणी केली व उपस्थित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले. राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी या उद्देशाने राज्यात मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना मोठ्या प्रमाणात राबवली जाते. या योजनेअंतर्गत थेट लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभ दिला जातो. किनवट तालुक्यातील मोजे राजगड सज्जा अंतर्गत राजगड तांडा येथील महिला शेतकरी सौ पद्मिनीबाई श्रीराम कदम यांनी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेतला. शेततळ्याचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर शेती सिंचनासाठी भर उन्हाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. दरम्यान नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी 15 मे रोजी या शेततळ्याला भेट देऊन पाहणी केली व पाहणीअंती समाधान व्यक्त करत त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना शेततळे उपलब्ध होणार आहे. बारमाही पिके घेण्यासाठी शेततळे अत्यंत महत्त्वाचे असून पाण्याच्या उपलब्धतेमुळे कोरडवाहू शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत या प्रसंगी बोलत होते. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा लाभ घ्यावा असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. पाहूया काय म्हणाले ते. आज राजगड तांडा या ठिकाणी श्रीमती पद्मिनीबाई कदम यांच्या शेतातल्या शेततळ्याला आपण भेट दिलेली आहे. शेततळ हे स्थानिक पातळीवर सिंचन करण्यासाठी एक अतिशय उपयुक्त असं साधन ठरतं. आपल्याकडे गिरायती आहे आणि त्या ठिकाणी जर पाण्याची उपलब्धता वाढवायची असेल 1-2 पाणी आपण पिकाला अतिरिक्त देऊ शकतो जर आपल्या शेतामध्ये शेततळ असेल तर. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी निश्चितपणे कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन शेततळ्यासाठी आपलं नाव आजच नोंदवावं. या भेटी दरम्यान जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बराटे, तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे, कृषी सहाय्यक JS गीते यांच्यासह राजगड व राजगड तांडा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.